हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज पुन्हा एकदा खूप छान असा केक मी तुमच्याशी शेअर करणार आहे। केक जो आहे तो आहे रसमलाई फ्लेवरचा। आणि आता सध्या रसमलाई केक बनवण्यासाठी मी रसमलाई नाही वापरत आणि रसमलाई आणून मला द्यायला परवडतही नाही, कारण कस्टमर तितके चार्ज देत नाहीत। म्हणजे रसमलाई साधारणतः 100 रुपये पाव मिळते आणि कस्टमरला पाहिजे असतो 300-350 रुपयात। आणि माझ्यापासून 30 किलोमीटर रसमलाई आणायला जाऊन ती आणून मग मी कस्टमरला केक कितीला देणार? मला 100 रुपयांचं पेट्रोल लागतं रसमलाई घेऊन यायला। तर एवढं नाही परवडणार। त्याच्यामुळे मग मी आता सध्या हे बघा, हे मोराचं क्रश आहे, हेच वापरते रसमलाई फ्लेवरचं। आणि याने प्रचंड छान अगदी सुंदर अशी टेस्ट येते केकला। आणि जे इसेन्स आहे ते जवळपास 1000 रुपयांचे इसेन्स आहे। त्याचंसुद्धा मी तुम्हाला इथे स्टिकर देईल पुढे जाऊन। माझ्याकडे ते आहे, तेच मी सध्या वापरत असते। आणि त्या इसेन्समुळे स्पॉन्जला एक वेगळी टेस्ट येते। आणि थोडंसं आपण क्रीममध्ये सुद्धा यूज करू शकतो। मी नाही करत, पण तुम्ही नक्की थोडं क्रीममध्ये यूज करू शकता। कारण माझं कसं होतं, मी जर रसमलाईचं थोडं इसेन्स ॲड केलं तर कधी कधी मग क्रीम राहिली तर ती मला दुसऱ्या केकला यूज करावी लागते। जर तुम्हाला एकच केक करायचं असेल तर तुम्ही नक्कीच क्रीममध्ये सुद्धा ॲड करू शकता। 1000 रुपयांचं, 1000 पेक्षा सुद्धा त्याची प्राईस जास्त आहे। इथे मी तुम्हाला जाऊन देईलच त्याचं स्टिकरसुद्धा। आणि ते सध्या आहे माझ्याकडे। मग त्याने खूप छान लक्स कंपनीचं ते आहे आणि खूप छान टेस्ट येते। तुम्हीसुद्धा नक्की आणा। माझ्याकडे मोठी बॉटल आहे अर्धा लिटरची, तुम्ही छोट्यामध्ये सुद्धा ते मिळतं, नक्की घेऊन येऊ शकता। आता मी थोडीशी येलो कलरची क्रीम घेतली आहे। केक करून मी डीप फ्रीजला थोडा सेट करून घेतला आहे आणि छान असा केक आपला होणार आहे। त्यातल्या त्यात जर टेस्ट आणखी इन्हान्स करायची असेल तर दुधामध्ये थोडीशी साखर आणि थोडंसं हे जे क्रश आहे रसमलाईचं हे ॲड करून त्या दुधाने सुद्धा तुम्ही केक सोक करू शकता, आणखी छान टेस्ट येईल। हे बघा कसं आहे, करून करून आपण अजून त्यामध्ये मुरब्बी बनतो असं म्हटलं तरी चालेल। आता कसं असतं, कोणतीही गोष्ट आपण आईच्या पोटातून शिकून येत नाही, त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही हा केक ट्राय करा आणि छान लागतो। माझ्याकडे हा काउंटरला सुद्धा भरपूर चालतो। येलो कलरच्या क्रीमने मी पूर्ण केक जो आहे तो पूर्ण छान असा फिनिशिंग करून घेणार आहे। 1 किलोचा केक बनवण्यासाठी साधारणतः 400 ग्रॅम प्रीमिक्स घ्यायचे, जे व्हॅनिला प्रीमिक्स येतं ते। तुम्हाला जर थोडासा परफेक्ट बनवायचा असेल तर 380-370 ग्रॅम्समध्ये सुद्धा 1 किलोचा केक होतो। पण जर कमी क्रीम वापरायची असेल तर स्पॉन्ज थोडा जास्त घ्या, 400 ग्रॅमपर्यंत। आणि क्रीम जी आहे ती साधारणतः 1 ते 1.5 कपसुद्धा चालेल 200 ml किंवा 300 ml क्रीम सफिशियंट होते 1 किलो केकसाठी, एवढी लागत पण नाही। त्याच्यानंतर आपण 7 इंचाचं टीन वापरलं इथे 1 किलो केकसाठी आणि अर्धा किलोसाठी 6 इंचाचं, पाव किलोसाठी 4 इंचाचं टीन, 1.5 किलोसाठी साधारणतः 8 ते 9 इंचाचं टीन किंवा 10 इंचाचं सुद्धा यूज करू शकता। खूप सारे माहिती, खूप सारे तुमचे प्रश्न जे असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, मी तिथे आन्सर देण्याचा प्रयत्न करत असते। आता हे बदाम जे आहेत ते मी किसून घेतलेले आहेत। हा केक मी काउंटरला साधारणतः 350 रुपयांना सेल करते आणि 1 किलोचे मी 700 रुपये चार्ज करते, कारण तो वजनाला जास्तच भरतो। पण आता बदाम खूप रेट वाढलेले आहेत, बदामचे साधारणतः 1000 रुपये किलोपेक्षा जास्त झालेले आहेत। इथून पुढे 300 रुपयांना परवडेल की नाही हाच विचार मी करते। रेट तर वाढवावे लागतील, नाहीतर मग बदाम कमी वापरावे लागतील। मी कधीच कंजूशी करत नाही केकच्या मटेरियल वापरण्यामध्ये, तुम्ही माझे कायम व्हिडिओज बघत आलात। आता बघा, हे मधीच प्रॉब्लेम होतात, पाइपिंग बॅग जर का तुटलेली फुटलेली असेल तर, आणि आपण जेव्हा मागून प्रेस देतो ना तर कधीतरी ती आपोआप फाटली पण जाते। असो, छोटंसं मोदक नोझल आहे त्याने बॉर्डर करून घेतली आहे बदामाच्या कापने, आणखी केक छान दिसतोय। इथे तुम्ही आपले रोज पेटल्स यूज करू शकता किंवा जी गोल्डन फॉईल येते ती सुद्धा यूज करू शकता, एडिबल असते ती। पण मी नाही केलं, कारण त्यांना बाकीचं काहीच नको होतं। आणि या पद्धतीने केकसुद्धा रेडी झालेला आहे। थोडी क्रीम उरली होती म्हणून साईडला सुद्धा स्टार करून घेतलेत, पण ते आणखी छान दिसतंय। असो, हा केक मी 700 रुपयांना सेल करणार आहे, 1 किलोचा रसमलाई फ्लेवरचा। तुम्हाला केक कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। माहिती जर आवडली तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच छानशा नवीन